दुसरा भाग हे कैलास पाटील असे असतील असं प्रताप सर नाईक म्हणले. खरं तर पहिला भाग तुम्ही होतात, तुमचे मित्र कैलास तुम्ही पाटील. योगायोगानं आलात असंही त्यांचं म्हणणं आहे. तो योगायोग होता. एक लक्षात घ्या, आता त्याच्यावर जास्त भाष्य करण्यापेक्षा माझं असं मत आहे त्याच्यात की सर्वसामान्य माणसाच्या समस्या सोडवणं ही त्या लोकप्रतिनिधीची पहिली जबाबदारी असते. आणि ती सोडवत असताना लोकप्रतिनिधी म्हणून जर त्याला काही अडचणी येत असतील तर शेवटी आम्ही जेव्हा गावात आमच्यासाठी मतं मागायला जाऊ तेव्हा लोकंसुद्धा आम्हाला विचारणार आहेत की बाबा तुम्ही इतके वर्ष इथं लोकप्रतिनिधी ह्या पदावर होता तेव्हा आमची जी समस्या घेऊन आम्ही तुमच्याकडे आलो होतो त्याच्या बाबतीत काय केलं. आणि मला वाटतं त्यांच्या समस्याला वाचा फोडण्यासाठी, त्यांच्या समस्येसाठी काही राजकीय निर्णय कुठल्या माणसानं जर घ्यायची आवश्यकता त्याला वाटली तर मला वाटतं की ज्यांनी ह्याच्या बाबतीत भाष्य केलं आहे त्यांना ह्याच्या बाबतीतली सखोल माहिती असेल किंवा ज्यांच्याबद्दल भाष्य होतं आहे त्यांना सखोल माहिती असेल, पण मला ह्याच्या बाबतीत कुठलीही माहिती नाही. एक प्रश्न आहे, ओके पॅटर्न जिल्ह्यामध्ये आहे, तुमची फार चांगली मैत्री आहे. तुम्हाला काय वाटतं? मैत्री आहे ना. तुमच्यासोबत त्या पक्षाची आवाज तुम्हाला वैयक्तिक वाटतं? वैयक्तिक एक तुम्हाला लक्षात वाटतं घ्या, का तुमच्यासोबत विकासाच्या गाडीत बसावं? राजकीय निर्णय काय घ्यायचा हा त्यांचा स्वतःचा तुम्हाला प्रश्न आहे. मला काय वाटतंय मित्र अजून म्हणून आता तुम्हाला हे काय का मित्र म्हणून माझी मैत्री त्यांची कायम आहे. त्यांनी काय करावं, त्यांचा राजकीय निर्णय काय असावा ह्याच्या बाबतीत त्यांना स्वातंत्र्य आहे. त्यांच्या त्यांनी योग्य वाटेल त्या पद्धतीचा निर्णय ते घेतील. तुम्ही साहेबांना विचारा की त्यांना ते जास्त, मला नाही माहिती काय ते. तुम्हाला काय मित्र आहेत तुमचे या वाटतं खूप मोठी सोबत आहे. असावा. पुन्हा एकदा ओके पॅटर्न चालू माझं तुम्हाला एवढं सांगतो की मित्र म्हणून त्याच्या भावनेचा आदर करणं, त्याचा सन्मान करणं ही मित्राची जबाबदारी असते. त्याच्यामुळं मैत्री आहे ना, मैत्री 100% कायम आहे. मित्र पण राजकीय निर्णय घेण्याच्या बाबतीत त्यांना जे वाटतंय तशा पद्धतीचा योग्य निर्णय त्यांनी घ्यावा हीच मला वाटतं.